महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यात 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयामार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याबाबतची पडताळणी केली जाणार असून मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला। या निर्णयानंतर सरकारमधील शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे। यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली। त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्यानं चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं होतं। या सगळ्या प्रकरणावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। हे सगळं घडलं त्याच्यानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तुम्ही सुद्धा संध्याकाळी इकडे गेला होता। या सगळ्या गोष्टीवर बघितलं गेलं तर जिकडे दादरला कबूतरखान्यावर जेव्हा एवढं लोक आली तेव्हा कुठलाही गुन्हा दाखल नाही करण्यात आला, पण आता गुन्हा दाखल करण्यात सगळ्या गोष्टी नाही। पोलीस तर बायास आहेत, त्याच्यात काय वादच नाही। आणि संजय निरुपम सारख्या भैया लोकांना मराठी पोलीस का सपोर्ट करतायत हे न उमजण्यासारखं आहे। आम्ही असं कालपर्यंत मानत होतो। सन्माननीय एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, त्यांनी सांगितलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आमचं सरकार आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। आणि मग जर ह्या लोकांच्या विचारांचं सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणार आहे कुठलं सरकार आहे? जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलट त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला परत पाठवता आणि आमच्या मराठी मुलांना जेलमध्ये टाकता। ते कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे। आणि संजय निरुपमला पण मी सांगणार आहे आणि माझी पोलीस खात्याला पण सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्यावर जोर जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक होईल आणि तो संपूर्ण मुंबईभर होईल। त्यामुळे त्या संजय निरुपमला तुम्ही काय कंट्रोल करायचं तो करा, नाही तर आमच्यावर अशा केसेस टाकून जर तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात तर ते शक्य होणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने केलेली जबरदस्ती केलेली भाषा जी आहे ती व्यवस्थित शिकली जात नाही, त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा असं देखील ते म्हणतात त्यांच्या भाषणामध्ये। किती वर्ष प्रेमाने सांगणार? 1960 सालापासून प्रेमानेच सांगतोय त्यांना, अजून किती प्रेमाने सांगणार? जब मला असं वाटतं शाळेत पण आपल्याला शिक्षक प्रेमाने सांगायचे की बाबा भाषा शिक, कुठली भाषा असेल ती यायची नाही। मग जर शाळेत छडी मारली की भाषा यायची। मला असं वाटतं मराठीत एक म्हण आहे, छडी लागे छमछम विद्या ये घम घम। आता जोपर्यंत प्रेमाने सांगतोय तोपर्यंत तुम्ही शिकत नव्हता। आणि मुळात विषय असा आहे, काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणार आहेत, टॅक्सीवाले आहेत, हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा। मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? ते लोक भाषा शिकायला तयार आहेत, ते म्हणतात आम्हाला इथे पोट भरायचं, आम्ही भाषा शिकू। संजय निरुपमला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कुठल्याही रिक्षेवाल्याला नाही, कुठल्या टॅक्सीवाल्याला नाही आहे। प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि शशांकराव सारख्या लोकांनाच आहे। नाही वापरला शब्द तो। हो, आमच्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो आणि डीसीपींनी मला, तिथल्या जे डीसीपी साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं की संजय निरुपमवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।